नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टी.वाय. बी.कॉम या वर्गाच्या व्यावसायिक उद्योजकता भाग 2 म्हणजेच बिझनेस एंटरप्रेन्योरशिप 2 या विषयाच्या नवीन व्हिडिओमध्ये मी पुन्हा आपले सहर्ष स्वागत करीत आहेत. मागील व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 2 लघु उद्योगांची स्थापना या प्रकरणामधील व्यावसायिक संधीची प्रस्तावना तसेच व्यावसायिक संधी शोधताना संभाव्य उद्योजकाने कोणकोणत्या गोष्टीची माहिती करून घेणे आवश्यक असते या सर्व बाबी, त्याचप्रमाणे व्यावसायिक संधीची निवड करण्यासाठी उपलब्ध पर्यायांचे मूल्यमापन कसे केले जाते याविषयीची माहिती जाणून घेतली. आता याच प्रकरणामधील पुढील महत्त्वाच्या संकल्पनेचा अभ्यास आपण करणार आहोत. चला वळूया अभ्यास विषयाकडे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपण एकूण 2 अभ्यास विषय अभ्यासणार आहोत. नंबर 1 लघु उद्योगांच्या स्थापनेत समाविष्ट असणाऱ्या विविध पायऱ्या आणि नंबर 2 व्यावसायिक संधी शोधताना पर्यावरण तपासणीची आवश्यकता. लघु उद्योगांच्या स्थापनेत समाविष्ट असणाऱ्या विविध पायऱ्या. विद्यार्थी मित्रांनो, आर्थिक विकासात लघु उद्योगांचे योगदान अतिशय महत्त्वपूर्ण असते. भारताच्या दृष्टीने विचार करता भारतीय अर्थव्यवस्थेत लघु उद्योगांना अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. लघु उद्योगांची स्थापना अतिशय सुलभ किंवा सहजपणे करता येते. लघु उद्योगांची योजना तयार झाल्यानंतर देखील विशिष्ट गोष्टींची पूर्तता करणे आवश्यक असते. त्या गोष्टींची पूर्तता झाल्यानंतरच लघु उद्योग हा कायदेशीर अस्तित्वात आणता येतो. लघु उद्योगांच्या स्थापनेत समाविष्ट असणाऱ्या विविध पायऱ्या या आपण पुढील प्रमाणे बघूयात. नंबर 1 स्थान निश्चिती. लघु उद्योग स्थापन करण्यासाठी योग्य प्रकारचे स्थान निवडणे आवश्यक असते. कच्चा माल व मजूर यांची उपलब्धता, वाहतूक सुविधा तसेच बाजारपेठ इत्यादींची उपलब्धता असणारे स्थान व्यवसायासाठी अतिशय उपयुक्त ठरते. या व्यतिरिक्त त्या ठिकाणाचा औद्योगिक विकास झालेला असावा लागतो. त्यामुळे उद्योगासाठी आवश्यक असणारे रस्ते, पाणी, वीज पुरवठा इत्यादी स्वरूपाच्या सुखसुविधा देखील प्राप्त होतात. कापड उद्योगासारख्या व्यवसायात हवामानविषयक घटक महत्त्वाचे ठरतात. म्हणूनच असे व्यवसाय अनुकूल हवामान असणाऱ्या ठिकाणीच स्थापन करणे आवश्यक असते. नंबर 2 मंजुरी किंवा परवानगी. लघु उद्योगांच्या स्थापनेसाठी विविध प्रकारच्या परवानग्या घेणे किंवा मंजुरी घेणे आवश्यक असते. उद्योग आणि उत्पादन यांच्या स्वरूपानुसार या परवानग्या निर्धारित होतातच. शिवाय विविध शासकीय करांच्या बाबतीत परवानगी मिळवण्यासाठी त्या व्यवसायांची संबंधित कर कायद्यांतर्गत देखील नोंदणी करावी लागते. उत्पादनाच्या मापनासंदर्भातही परवानगी घ्यावी लागते. तसेच उद्योगाला वीज प्राप्त होण्यासाठी वीज महामंडळाची परवानगी आवश्यक असते. नंबर 3 औपचारिकता. लघु उद्योग स्थापन करण्यासाठी विविध औपचारिकतांची पूर्तता करावी लागते. त्यानुसारच या उद्योगांना लागू होणाऱ्या सर्व प्रकारच्या कायद्यांचे पालन करावे लागते. त्यामध्ये नियामके, कर, पर्यावरण इत्यादी कायद्यांचा समावेश असतो. याशिवाय उत्पादनानुसार देखील काही विशिष्ट कायदे अस्तित्वात असतात. अशा कायद्यांचे सुद्धा पालन करणे हे लघु उद्योगांसाठी अपरिहार्य असते. 4 नंबर विविध परवाने. उद्योग विकास आणि नियमन कायदा 1951 अंतर्गत शासनाने जारी केलेल्या सूचनेनुसार औद्योगिक परवान्याचे नियमन करण्यात आलेले आहे. लघु उद्योगांसाठी परवाना घेणे बंधनकारक नसते, मात्र काही विशिष्ट स्वरूपांच्या उत्पादनासाठी परवाना घेणे आवश्यक असते. जर लघु उद्योगात 100 पेक्षा अधिक कामगार काम करत असतील तर अशा उद्योगाला परवाना घेणे देखील बंधनकारक असते. नंबर 5 नोंदणी प्रक्रिया. लघु उद्योगांची नोंद करणे बंधनकारक नसून ऐच्छिक असते. मात्र लघु उद्योगांची नोंद करणे त्या उद्योगासाठी नेहमी फायदेशीर ठरते, कारण त्याद्वारे केंद्र व राज्य सरकारकडून मिळणाऱ्या विविध सवलतींचा लाभ हा लघु उद्योजकाला घेता येतो. यामध्ये अनुदान, वित्तपुरवठा, कर सवलत इत्यादींचा समावेश असतो. लघु उद्योगाची नोंद उद्योग आयुक्त किंवा जिल्हा औद्योगिक केंद्र यांच्याकडे केली जाते. ही नोंद स्थान आणि उत्पादन सापेक्ष असते. लघु उद्योगाची नोंद करण्यासाठी विविध मंजुऱ्या, परवानग्या, औपचारिकता इत्यादींची पूर्तता करावी लागते.
तर विद्यार्थी मित्रांनो, लघु उद्योगांच्या स्थापनेत वरील पायऱ्यांचा समावेश होतो. प्रामुख्याने व्यावसायिक योजना आणि उत्पादन यांची निश्चिती झाल्यानंतरच या पायऱ्यांचा अवलंब केला जातो. यापैकी परवाना आणि नोंद या प्रक्रिया लघु उद्योगांसाठी अनिवार्य नसतात. मात्र इतर तरतुदींची पूर्तता करणे प्रत्येक लघु उद्योगासाठी आवश्यक असते. व्यावसायिक संधी शोधताना पर्यावरण तपासणीची आवश्यकता. विद्यार्थी मित्रांनो, व्यावसायिक संधी शोधताना संभाव्य उद्योजकाला केवळ आर्थिक भांडवल आणि कल्पनाशक्तीची जोड असलेली चालत नाही. कारण कोणत्याही व्यवसायाची उभारणी करायची असल्यास सभोवतालच्या वातावरणाचा अंदाज घेणे आवश्यक असते. उदाहरणार्थ, जो व्यवसाय आपणास करावयाचा आहे त्या अनुषंगाने सभोवतालचे पर्यावरण अनुकूल आहे की नाही याची बारकाईने तपासणी करावी लागते. व्यवसायाच्या संधी शोधताना संभाव्य उद्योजकास उपयुक्त साधनसामग्री मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे का, राजकीय परिस्थिती अनुकूल आहे का, सामाजिक परिस्थिती अनुकूल आहेत का, प्रशिक्षित कामगार रास्त वेतन दरात उपलब्ध होऊ शकतील का, अशा विविध बाबींची किंवा गोष्टींचा बारकाईने अभ्यास करावा लागतो. म्हणजेच व्यावसायिक संधी शोधण्यासाठी पर्यावरणाची बारकाईने तपासणी करूनच व्यवसायाची उभारणी करणे आवश्यक असते. व्यावसायिक संधी शोधताना पर्यावरणाची बारकाईने तपासणी करणे का आवश्यक असते हे आपणास पुढील मुद्द्यांच्या आधारे योग्य प्रकारे स्पष्ट करता येईल. नंबर 1. लोकसंख्यात्मक घटक. व्यावसायिक संधी शोधताना संभाव्य उद्योजकाने लोकसंख्यात्मक घटकांचा बारकाईने अभ्यास करणे आवश्यक असते. कारण कोणताही उद्योग व्यवसायात होणाऱ्या उत्पादनासाठी सर्वप्रथम प्रशिक्षित व कुशल कामगारांची आवश्यकता असते. तसेच उत्पादित मालाच्या विक्रीसाठी योग्य बाजारपेठ आणि ग्राहकांची देखील आवश्यकता असते. या सर्व बाबींच्या पूर्ततेसाठी संभाव्य उद्योजकाने लोकसंख्यात्मक घटकांचा बारकाईने अभ्यास करणे आवश्यक असते. नंबर 2. आर्थिक घटक. व्यावसायिक संधी शोधताना संभाव्य उद्योजकास सर्वप्रथम आर्थिक पाठबळाची देखील आवश्यकता असते. तसेच उत्पादित मालाच्या विक्रीकरिता संभाव्य ग्राहकांच्या क्रयशक्तीचा अंदाज घेणे देखील आवश्यक असते. लोकांच्या उत्पन्नाचा दर आणि बचतीचा दर यावरच त्यांच्या खर्चाची क्षमता अवलंबून असते. त्यामुळे व्यावसायिक संधी शोधताना संभाव्य उद्योजकास पर्यावरणातील महत्त्वाचा घटक म्हणून आर्थिक घटकांचा देखील अभ्यास करावा लागतो. नंबर 3 आहे पर्यावरणात्मक घटक. व्यावसायिक आणि पर्यावरण यांचा जवळचा संबंध असतो. उद्योग व्यवसायातील कचरा, सांडपाणी आणि इतर रसायनांचा निचरा हा पर्यावरणातच होत असतो. त्यामुळे व्यावसायिक संधी शोधताना संभाव्य उद्योजकाने सर्वप्रथम पर्यावरणात्मक घटकांची बारकाईने तपासणी करावी, जेणेकरून व्यवसाय उद्योगातील घनकचरा, सांडपाणी व इतर रसायनांचा सभोवतालच्या पर्यावरणावर कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम होणार नाही. तसेच पर्यावरणाच्या संरक्षणासाठी कोणती प्रभावी उपाययोजना करता येईल यासंबंधीची आखणी करण्यासाठी व्यावसायिक संधी शोधताना संभाव्य उद्योजकाने पर्यावरणात्मक घटकांची बारकाईने तपासणी करणे अत्यावश्यक आहे. 4 नंबर तंत्रज्ञान विषयक घटक. आजचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे. त्यामुळे आज परंपरागतरित्या चालत आलेल्या व्यवसाय उद्योगांमध्ये तांत्रिक स्वरूपाचे बदल करून नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ लागला आहे. आज सर्व क्षेत्रात संगणकाचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. प्रत्येक व्यवसायात संगणकीकरणाला प्राधान्य देण्यात आलेले आहे. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्यास उत्पादनात भरीव वाढ होते. तसेच उत्पादनाचे स्वरूप देखील बदलून त्यात नाविन्य आणता येते. मनुष्यबळाच्या कार्यक्षमतेत वाढ होते. परिणामी उत्पादन क्षमता वाढते व जास्तीत जास्त नफा मिळवणे हे उद्देश सहज शक्य होऊ शकते. त्यामुळे व्यावसायिक संधी शोधताना संभाव्य उद्योजकाने तंत्रज्ञान विषयक पर्यावरणाची देखील बारकाईने तपासणी करणे आवश्यक असते. नंबर 5 आहे राजकीय पर्यावरण. कोणत्याही व्यवसायावर सभोवतालच्या राजकीय वातावरणाचा जास्तीत जास्त प्रभाव पडत असतो. देशात राजकीय अस्थैर्य असेल, भ्रष्टाचार असेल, हुकुमशाही किंवा दडपशाही असेल तर नवीन व्यवसायाच्या उभारणीसाठी विविध अडचणींना तोंड द्यावे लागते. काही क्षेत्रांमध्ये विशिष्ट राजकीय पक्षांची दडपशाही असते. अशा क्षेत्रामध्ये व्यावसायिक संधी शोधताना संभाव्य उद्योजकाने सभोवतालच्या राजकीय पर्यावरणाची बारकाईने तपासणी करून त्यानंतर व्यवसाय उभारणी संबंधीच्या हालचाली करणे आवश्यक असते.
नंबर 6 सामाजिक पर्यावरण. सामाजिक पर्यावरणाचा देखील व्यवसायावर फार मोठा प्रभाव पडत असतो. त्यासाठी व्यावसायिक संधी शोधताना संभाव्य उद्योजकाने सभोवतालचा समाज, त्याचे नीतिधैर्य, प्रथा, परंपरा या सर्व बाबींचे निरीक्षण करणे गरजेचे असते. कारण व्यवसाय उद्योगाद्वारे उत्पादित मालाला संभाव्य ग्राहक हा समाजातूनच प्राप्त होत असतो. तेव्हा उत्कृष्ट बाजारपेठ उपलब्ध व्हावी आणि संभाव्य ग्राहक वर्ग प्राप्त व्हावा या दृष्टीने व्यवसायाच्या संधी शोधताना संभाव्य उद्योजकाने सामाजिक पर्यावरणाची बारकाईने तपासणी करणे देखील आवश्यक असते. नंबर 7 सांस्कृतिक पर्यावरण. प्रत्येक समाजाची विशिष्ट अशी संस्कृती असते. या संस्कृतीचा समाजातील लोकांच्या आवडीनिवडीवर फार मोठा परिणाम होत असतो. व्यवसाय उद्योगातील उत्पादित मालाची विक्री करण्यासाठी संभाव्य ग्राहक हा समाजातूनच मिळत असतो. या ग्राहक वर्गावर त्याच्या संस्कृतीचा आणि सांस्कृतिक पर्यावरणाचा देखील प्रभाव पडत असतो. त्यामुळे व्यवसाय किंवा उद्योगात उत्पादित केल्या जाणाऱ्या वस्तूंची गुणवत्ता व दर्जा हा सांस्कृतिक पर्यावरण लक्षात घेऊनच ठरवावा लागतो. तेव्हाच संभाव्य ग्राहक वर्ग उत्पादित मालाकडे आकर्षिला जातो आणि महत्तम नफा मिळवणे हे व्यवसायाचे उद्दिष्ट सहज साध्य होते. त्यामुळे व्यावसायिक संधी शोधताना संभाव्य उद्योजकाने सभोवतालच्या सांस्कृतिक पर्यावरणाचा बारकाईने अभ्यास करणे आवश्यक असते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे नव्या व्यवसायाची उभारणी करण्यासाठी व्यावसायिक संधी शोधताना संभाव्य उद्योजकाने पर्यावरणीय घटकांची बारकाईने तपासणी करणे आवश्यक असते. कारण कोणत्याही व्यवसायाचे भविष्य हे सभोवतालच्या पर्यावरणावरच अवलंबून असते. त्यामुळे व्यावसायिक संधी शोधताना व्यवसायाचा विकास आणि भविष्य या संबंधीचा पुरेपूर अभ्यास करून योग्य तो अंदाज बांधण्याच्या दृष्टीने व्यावसायिक संधी शोधताना उद्योजकाने पर्यावरणीय घटकांचा बारकाईने तपासणी करून योग्य ते निर्णय घेणेच आवश्यक असते. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपण लघु उद्योगांच्या स्थापनेतील समाविष्ट असणाऱ्या विविध पायऱ्या तसेच व्यावसायिक संधी शोधताना पर्यावरणाचा बारकाईने तपासणी करणे का आवश्यक असते त्यामागचे कारण अतिशय सविस्तरपणे समजावून घेतले. याच प्रकरणातील पुढील महत्त्वाच्या बाबींचा अभ्यास आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओ लेक्चरमधून करणार आहोत. धन्यवाद.